आम्ही MSCB या ठिकाणी आलेलो होतो. कालच बऱ्याच जणांना शहरातील असेल या सिंधुदुर्गातील असेल बऱ्याच जणांना 48 तासाची मुदत देऊन एक SMS MSCBच्या मार्फत आलेला आहे की तुम्ही जर ह्या काय पद्धतीने SMS आहे की 48 तासात तुम्ही आपले मीटर स्मार्ट मीटर करून घ्यावेत अशा पद्धतीचे SMS या MSCB कडनं काढण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या MSCB कार्यालयामध्ये आलेलो होतो. खरं म्हणजे कालच मुख्यमंत्री महोदय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच आवाहन केलं होतं की कोणाची NOC घेतल्याशिवाय कोणालाही अदानींचा स्मार्ट मीटर बसवण्याची मुभा दिली गेलेली नाही आहे. त्यामुळे NOC घेतल्याशिवाय कुठचाही स्मार्ट मीटर बदलू नये असा ग्राहकांना सिंधुदुर्गातल्या जे MSCBचे ग्राहक आहेत आणि जी जनता आहे त्यांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की कोणीही ह्या भूलथापांना बळी पडून किंवा अदानीवाल्यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी येतात आणि जे जबरदस्तीने जे मीटर बदलतायत अशांना तुम्ही हाकलून लावलं पाहिजे. कारण असे NOC घेतल्याशिवाय कुठचाही मीटर बदलण्याची तजवीज किंवा त्यांची मुभा अशा MSCBने त्यांना दिलेली नाही आहे. तुमचे जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत. त्यामुळे भरमसाठ हे बिल या ठिकाणी तुमचं याच्यापुढे येणार आहे. त्यामुळे या ग्राहकांना असं आम्हाला MSCBच्या ग्राहकांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की तुम्ही कुठची NOC दिल्याशिवाय आपले मीटर बदलायला देऊ नका आणि ते बघा की NOC कोण देत आहे का त्याच्या विरोधात जर जाऊन जर MSCB वाले किंवा अदानीचे मीटरवाल्यांनी जर तुमचे मीटर बदलले असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही ह्या MSCBला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ह्या जिल्ह्यामध्ये सगळं आलबेल चाललेलं आहे. पालकमंत्री महोदय नितेश राणे हे सगळं बघतायत आणि MSCB सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे MSCBचे अधिकारी सुद्धा ह्यांना ऐकत नाहीत अशी भूमिका या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे झालेली आहे. कुठचाच अधिकारी ऐकत नाही. आता MSCB वाल्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तुम्ही अदानींच्या ह्यांना दिलेला आहे का तुम्ही परमिशन, तर त्या पद्धतीने त्यांनी कुठचीही परमिशन दिलेली नाही. आम्हाला हा GR दाखवण्यात आला. या GR मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की उपस्थितीमध्ये कुठचे कोणाचे मीटर बदलायचे आहेत. त्यांनी NOCच घेतली पाहिजे. त्यांची जर NOC असेल त्यांचा जर मीटर खराब झाला असेल तर त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. कारण मीटरच शिल्लक नाहीत म्हणून ती मुभा देण्यात आलेली आहे की हा मीटर बदलावा. त्यामुळे ह्याच्यात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश या अदानीच्या स्मार्ट मीटरबद्दल आहे. जर कोणी असा जबरदस्तीने मीटर बदलत असेल तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. MSCB मध्ये मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात ठेवावं. आणि त्यामुळे अदानी जे मीटरवाले आहेत जे बदलत आहेत त्यांना मला ठाम इशारा द्यायचा आहे की ह्याच्या पुढे कुठच्याही ग्राहकांचे कुठच्याही जनतेचे सिंधुदुर्गामधले कोणीही मीटर बदलू नयेत. नाहीतर आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय त्यांना तिथे राहायला देणार नाही आहे हे लक्षात ठेवावं त्यांनी. एवढंच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगतोय.